नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात मुल्हेरगडाजवळ हरगड उभा आहे. नाशिकमधून सटाणा ताहराबाद मार्गे मुल्हेर असा मार्ग आहे. पायथ्यापासून समोर दिसणारा मुल्हेर आणि उजवीकडे उंच दिसणारा हरगड. मुल्हेर बाजारपेठेपासून 2 किलोमीटर आत येऊन हरगडाच्या पायथ्यापासून आम्ही ट्रेक चालू केला. हरगडावर जाण्यासाठी आपल्याला मुल्हेर आणि हरगडाच्या मधली खिंड गाठावी लागते. या खिंडीत यायला 2 वाटा आहेत. एक वाट पायथ्यापासून हरगडाच्या डोंगर सोंडेवरून वर चढते. पुढे हरगडाच्या डोंगराला उजव्या हाताला ठेवून सरळ खिंडीमध्ये येते. दुसरी वाट मुल्हेर माचीवरून गणेश मंदिराच्या मागून रामेश्वर मंदिराजवळून खिंडीकडे जाते. आम्ही जाताना पहिल्या वाटेने खिंडीपर्यंत गेलो आणि येताना मुल्हेर माचीवरून खाली उतरलो. हरगडाची उंची 4400 फूट आहे. मुल्हेरपेक्षा हरगड उंच आहे. हरगडाचा ट्रेक दमवणार आहे. याचा खडा चढ आपला कस पाहतो. अंदाजे पाऊण तासात आम्ही हरगड आणि मुल्हेरच्या खिंडीमध्ये पोहोचलो. इथे तटबंदीचे काही अवशेष पाहायला मिळतात. 10 मिनिटं थांबून आम्ही इथून पुढची चढाई सुरू केली. हरगडावर जायला खिंडीतून 2 वाटा आहेत. पहिली वाट उजव्या बाजूने खिंडीतून लगेचच वर चढून चोर दरवाजातून गडमाथ्यावर जाते. दुसरी वाट डाव्या बाजूच्या गळीतून गडावर चढते. खिंडीतून वर जाताना आम्ही उजव्या बाजूची वाट पकडली. या वाटेवरून जाताना काही ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या लागतात. काही ठिकाणी या पायऱ्या अरुंद आहेत. काही ठिकाणी ही वाट घसरडी आहे. त्यामुळे ही वाट खूप काळजीपूर्वक चढावी. पावसाळ्यात या वाटेने गडावर जाणे टाळावे. हरगडाचा ट्रेक मोठा असल्याने आम्ही पायथ्यापासूनच सोबत वाटाड्या घेतला होता. त्यामुळे वाटेत कुठेही चुकायला झालं नाही. 1-2 ठिकाणी वाट चुकण्याची शक्यता असल्याने जमत असेल तर हरगड ट्रेकमध्ये वाटाड्या सोबत घ्यावा. गडावर पिण्याचे पाणी नाहीये. गड मोठा आणि दमवणारा असल्याने आपल्यासोबत भरपूर पाणी ठेवावे. पुढे गेल्यावर या वाटेत एक लहान ट्रिकी रॉक पॅच लागतो. तो चढून गेल्यावर थोड्या पायऱ्या चढून अरुंद वाट पार करावी लागते. ही अरुंद वाट कातळ डोंगराला चिकटूनच पुढे जाते. पुढे आपण चोर दरवाजात पोहोचतो. या दरवाजात वर चढायला थोडीशी कसरत करावी लागते. खिंडीतून या दरवाजात यायला अंदाजे पाऊण तास लागला.
या दरवाजाची बांधणी, तटबंदी, कमानी, पायऱ्या अजूनही भक्कम आहेत. दरवाजाच्या चौकटीवरील कोरीव काम लक्ष वेधून घेते. वेगळ्या बांधणीचा हा दरवाजा खरंच पाहण्यासारखा आहे. गडावर निवाऱ्यासाठी जागा नाहीये, त्यामुळे मुक्काम करायचा असेल तर मुल्हेर माचीवर करता येईल. पायऱ्या चढून आपण दरवाजातून बाहेर पडतो. इथून वरच्या बाजूला जाताना डाव्या हाताला एक शिलालेख पाहायला मिळतो. पाच मिनिटं चढून गेल्यावर माथ्यावर डाव्या बाजूला पाण्याचं टाकं आहे. वाटेत अजून एक सुकलेलं टाकं आहे. उजवीकडच्या बाजूला आपल्याला हरगडावरचे मुख्य आकर्षण असलेली 1000 बागडी नावाची मोठी तोफ पाहायला मिळते. तोफ अंदाजे 15 फूट लांब असावी. सुमारे 52 धातूंच्या रिंग्स पासून ही तोफ बनवली आहे. समोरच तोफ ठेवण्यासाठीचा दगडी प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो. तोफ पाहून डाव्या बाजूने वर जाऊन आपण गड माथ्यावर येतो. उजव्या बाजूला तटबंदीचे अवशेष आहेत. पुढे अजून काही तटबंदीचे अवशेष आहेत. हे अवशेष पार करून आपण पुढे जातो. हरगडाचा माथा म्हणजे खूप मोठं पठार आहे. पुढे आपल्याला शिवमंदिर दिसतं. मंदिराच्या अलीकडे वाड्यांचे अवशेष दिसतात. गडावरील हे महादेवाचं मंदिर दगडात बांधलेलं आहे. मंदिरासमोरच सुमारे 4 फुटाची शेंदूर लावलेली मारुतीची मूर्ती आहे. याच्या पायाशी 9 तोफगोळे ठेवलेले आहेत. मंदिरामध्ये शिवपिंडी आहे. मंदिरापासून पुढे गेलो की डाव्या बाजूला थोडं खाली पाणी अडवण्यासाठी दगड रचून बांधलेला बंधारा दिसतो. थोडं पुढे पाण्याचं मोठं टाकं आहे. इथे काही वाड्यांचे अवशेष आहेत. आकाश स्वच्छ असेल तर गडावरून साल्हेर सालोटा, चौल्हेर, न्हावीगड, मांगीतुंगी हे गड पाहायला मिळतात. इथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक सुकं टाकं आहे. थोडं पुढे डाव्या बाजूला अजून एक बंधारा दिसतो. इथून मागे येऊन मंदिराजवळ थोडा वेळ बसलो. पहिल्या बंधाऱ्याच्या पुढे तटबंदीचे अवशेष दिसतात. यात एक चोर दरवाजा आहे. मंदिरापासून बऱ्यापैकी खाली उतरावं लागत असल्याने आम्ही या भागात गेलो नाही. मंदिराच्या समोर चालत गेलो
तर अजून काही घरांचे अवशेष आणि एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. गडावर सुमारे 1 ते 1.5 तास घालवल्यानंतर मंदिराच्या समोरच्या गळीतून गड उतरायला घेतला. या वाटेवर 3 दरवाजांचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. या गळीतील वाटेत खूप दगडगोटे असल्यामुळे उतरायला थोडं अवघड जातं. गळीत झाडी असल्याने ऊन लागत नाही. पायथ्यापासून हरगडाच्या दरवाजात जायला आम्हाला अंदाजे 1.5 तास लागला. 1 ते 1.5 तास गडावर फिरलो. पायथ्यापासून गडावर जाऊन परत माची मार्गे पायथ्याशी यायला 6 तास लागले. बरेच जण मुल्हेर आणि मोरा गडासोबत हरगड करतात. आमचा साल्हेर सालोटा, मुल्हेर मोरा या रेंज ट्रेकमध्ये हरगड राहून गेला होता. या ट्रेकच्या आदल्या दिवशी मार्कंडेय आणि हदगड करून दुसऱ्या दिवशी हरगड केला. इथून खाली उतरलो की मोकळ्या जागेत येतो. इथे काही मोठी झाडं आहेत. पुढे डाव्या हाताला जाणारी वाट पकडायची. ही वाट काही ठिकाणी भरपूर झाडीझुडपातून जाते. गळीतून उतरल्यावर 15 ते 20 मिनिटात आपण मुल्हेर हरगडच्या खिंडीत पोहोचतो. गडमाथ्यावरून या खिंडीपर्यंत यायला आम्हाला 1 तास लागला. हरगड उतरताना महादेवाच्या मंदिराच्या समोरनं हे घळ खाली येते. ते ह्या घळीतनं आम्ही खाली आलोय आणि आता परत खिंडीमध्ये पोचलोय. ह्या घळीमध्ये 3 दरवाजांचे अवशेष पाहायला मिळतात. खिंडीतून एक वाट मुल्हेरच्या माथ्यावर जाते आणि थोडी खालून जाणारी वाट मुल्हेर माचीवर जाते. आम्ही हीच वाट पकडून माचीकडे गेलो. या वाटेवर 3 दरवाजे पाहायला मिळतात. 2 दरवाजांच्या कमानी शाबूत आहेत. 3ऱ्या दरवाजाची पडझड झाली आहे. इथून 20 ते 25 मिनिटात आपण मुल्हेर माचीकडे येणाऱ्या वाटेने रामेश्वर मंदिरापासून गणेश मंदिराजवळ येतो. थोडं पुढं गेलो की रामेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. इथे बाजूला एक बांधीव टाकं आहे. मंदिराभोवती खूप झाडी वाढली आहे. या मंदिरावर सुंदर कोरीवकाम पाहायला मिळतं. इथून थोडंच पुढे गेल्यावर आपण गणेश मंदिराजवळ पोहोचतो. 10 मिनिटं मंदिरात बसून आम्ही माची उतरायला घेतली. मुल्हेरवर येणारे खूप कमी जण हरगडावर येतात. हरगड नक्कीच स्वतंत्रपणे भेट देण्यासारखा मोठा अवशेष संपन्न गड आहे.